Hello students, welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. In last lecture we started with the fifth chapter of MMP, that is the basic machine tools, in which we gone through the classification of lathe, then definition of machine tools, then major parts also of lathe, and then last point we covered is the types of lathe, different types of lathe. So in today's lecture we will see the different parts of lathe in details, as we have already seen in last lecture, but we will see in details. Also we will see the different accessories and lathe specification in today's lecture. So the first point is the lathe specification or size of the lathe. The size of the lathe is generally specified by the following means. खालच्या पॉइंट्स वर ते डिपेंड आहे. ते दिसतंय तुम्हाला इथे हे साइज जे आहे ते लेथची अशी डिफरन्शिएट होते. तर बघू, a swing or maximum diameter that can be rotated over the bedways. पहिलं काय असणार आहे, स्विंग किती किंवा मॅक्सिमम डायमीटर किती डायमीटरचा जॉब जो आहे तो तिथं बसू शकतोय. म्हणजे समजा हा जो पार्ट आहे, समजा ह्या चक पेक्षा पण मोठा डायमीटरचा पार्ट बसू शकतोय का इथं, नाही, तर त्यावर सुद्धा त्याची साईज डिफाईन ठरते. मॅक्सिमम लेंथ ऑफ द जॉब दॅट कॅन बी हेल्ड बिटवीन द हेड स्टॉक अँड द टेल स्टॉक. म्हणजे मॅक्सिमम हा टेल स्टॉक इथंपर्यंत जाईल, तर एवढ्या डिस्टन्स मधला जॉब तुम्ही इथं वापरू शकता. त्यापेक्षा जास्त लेंथचा जॉब तुम्ही इथं वापरू शकत नाही, तर त्यावर सुद्धा ते स्पेसिफिकेशन ठरत आहे. बेड लेंथ विच कॅन बी इन्क्लुडेड हेड स्टॉक लेंथ ऑल्सो, या पूर्ण बेडची लेंथ. And last one is the maximum diameter of the bar that can pass through spindle and or chuck of capstan lathe. म्हणजे किती लेंथचा रॉड ह्यामधनं पास होऊ शकतोय. तर बेसिक स्पेसिफिकेशन काय, बेड लेंथ दॅट इज द टोटल लेंथ ऑफ द बेड दॅट इज द ए, then द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स हा एक्स्ट्रीम एंडला असेल, समजा इथंच त्याचा एंड पॉईंट आहे, तर ह्या दोन सेंटर्स मधला चक आणि टेलस्टॉक मधला आणि हेडस्टॉक मधला डिस्टन्स तो बी पॉईंट आहे. That the diameter of the work that can be turned over the wedge, that is the C point. चकच्या एवढा तुमचा तो तुम्ही डायमीटरचा वापरू तिथं शकताय. आणि D is the diameter of the work that can be turned over the cross slide. या क्रॉस स्लाइड तुम्ही किती फिरू शकताय, किती त्याला टर्न देऊ शकताय, किती मॅक्सिमम त्याला डेप्थ ऑफ कट तुम्ही देऊ शकताय. तर ह्या झाले तुमचं लेथचं स्पेसिफिकेशन. त्यानंतर हे त्याचे पॉईंट दिले, मॅक्सिमम स्विंग ओव्हर द बेड, त्यानंतर मॅक्सिमम स्विंग ओव्हर कॅरेज, हाईट ऑफ द सेंटर्स ओव्हर बेड, हे सगळे पॉईंट्स तिथं कन्सिडर केले जातात. मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स आणि लेंथ ऑफ द बेड, हे सगळे पॉईंट्स तिथं आपण कन्सिडर केले जातात जेव्हा स्पेसिफिकेशन लेथ सिलेक्ट करतोय तेव्हा. त्यानंतर पार्ट ऑफ द लेथ. फिगर इलिस्ट्रेट द बेसिक पार्ट्स ऑफ द गियर्ड लेथ. फॉलोइंग आर द प्रिन्सिपल पार्ट्स, जे आपण वर बघितले होते, हे सगळे पार्ट्स बघितले होते. तर इथं काय काय, हे लेग्स आहेत, हे स्पीड लिव्हर आहे, कॅरियज आहे, बेड आहे, टूल पोस्ट आहे, हे स्लाइड आहे, टेल स्टॉक आणि हेड स्टॉक, आणि हे जे आहे ते चक. आता हे वन बाय वन आपण बघणार आहे. त्या व्हिडिओ सुद्धा आपण लास्ट लेक्चरला बघितलाय, तरी आता आपण बघतोय, रिपीट करतोय. द फर्स्ट वन इज द बेड. द लेथ बेड फॉर्म्स द बेस ऑफ द मशीन. जो बेड जो आहे, हा जो बेड आहे हा मेन काय बेस आहे, यावर सगळे मशीन बाकीचे पार्ट्स आहे, मशिनरी आहेत, मोटर्स आहे, सगळे ह्या बेडवर माउंट होणार आहे. त्यामुळे इट इज अ बेसिक पार्ट ऑफ द मशीन. द हेडस्टॉक अँड टेलस्टॉक आर लोकेटेड आयदर एंड ऑफ द बेड. दोन साईडला, एका साईडला हेडस्टॉक, एका साईडला टेलस्टॉक त्याला बसवलेला असतोय. अँड कॅरेज रेस्ट ओव्हर द लेथ बेड अँड स्लाइड ऑन इट. हे स्लाइड जे दिसतात, हे जे मधले स्लाइड्स आहेत, या स्लाइडवर ते जे कॅरेज जे आहे ते किंवा टूलपोस्ट जे आहे ते स्लाइड होत असते. एक नंबरचे काय, इन्व्हर्टेड व्ही पुली, हे जे दिसतात ते व्ही पुली आहे. त्यानंतर फ्लॅट बेडवेज, दोन नंबरचे फ्लॅट बेडवेज आहेत. त्यानंतर तीन नंबरचे जे आहे ते रॅक आहे. चार नंबरचा आहे तो पूर्ण बॉक्स सेक्शन आहे. आणि फ्लॅट बेडवेज फॉर सॅडल. हे दोन वेगवेगळ्या टाईपचे बेड दिलेले आहेत. बेडचे टाईप्स क्रॉस सेक्शन फक्त दाखवलेलं आहे तुम्हाला. तर हे जे स्लाइड्स आहेत, या स्लाइडवरून तुमचे टूलपोस्ट जे आहे ते स्लाइड होते किंवा टेल स्टॉक जे आहे ते स्लाइड होणार आहे. The lead bed being the main guiding members of the tool for accurate machining work, the most satisfy the following condition. It should be sufficiently rigid to prevent deflection under tremendous cutting pressure,
मीटिंग ट्रान्समिटेड थ्रू टूल पोस्ट अँड कॅरेज टू द बेड. म्हणजे जे आहे मटेरियल बेड जे आहे ते रिजिड पाहिजे, हार्ड पाहिजे, जेणेकरून जे कटिंग फोर्स जो आहे तो ऑटोमॅटिकली सगळ्यात शेवटी बेड आणि बेडवरनं खाली तुमच्या लेग्समधून तुमच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे, ग्राउंडवर पास होत आहे. तर हा जो बेड आहे तो इट शुड बी रिजिड, जेणेकरून जे कटिंग प्रेशर आहे तो ते सस्टेन केलं पाहिजे. त्यानंतर इट मस्ट बी मॅसिव्ह विथ सफिशियंट डेप्थ अँड विड्थ टू ॲब्सॉर्ब व्हायब्रेशन. तेवढे व्हायब्रेशन त्यानं सस्टेन केले पाहिजे. जास्त व्हायब्रेशन झालं म्हणून तिथे क्रॅक जाता कामा नये किंवा कुठलं डॅमेज होता कामा नये. तर ते इट शुड बी हॅव सफिशियंट स्ट्रेंथ. त्यानंतर हेडस्टॉक कशासाठी, ज्यामध्ये तुम्हाला टूल पकडायचा आहे, चक जिथं असणार आहे ते तुमचं हेडस्टॉक झालं. द हेडस्टॉक इज सिक्युअर्ड परमनंटली ऑन द लिनियर वेज ॲट द लेफ्ट हँड एंड ऑफ द लेफ्ट बेड. बेडच्या लेफ्ट साईडला परमनंट असतो, तो स्लाइड होत नाही. जसा टेलस्टॉक स्लाइड होणार आहे तसा हा हेडस्टॉक जो आहे तो स्लाइड होत नाहीये. इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल मीन्स ऑफ प्रोव्हाइडिंग वर्क ॲट मल्टिपल स्पीड. त्यावर मोटर वगैरे जे असणार आहे, जे स्पीड मिळणार आहे वर्कला, जे ड्राईव्ह मिळणार आहे ह्या हेडस्टॉक मधूनच मिळणार आहे. जे मेन मशिनरी जे असणार आहे मोटर वगैरे किंवा मेकॅनिझम हे सगळे हेडस्टॉक मध्ये बसवलेलं असणार आहे. इट कंप्राइज इसेन्शियल हॉलो स्पिंडल अँड मेकॅनिझम फॉर ड्रायव्हिंग अँड अल्टरिंग द स्पिंडल स्पीड. जसं सांगितलं पूर्ण मेकॅनिझम ह्यामध्ये बसलेला आहे हेडस्टॉक मध्ये. ऑल द पार्ट्स आर हाऊस विद इन द हेडस्टॉक कास्टिंग. त्या आतमध्ये बसवलेलं असणार आहे. द स्पिंडल ऑफ द हेडस्टॉक इलस्ट्रेटेड, जे स्पिंडल आहे ते खाली तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हे स्पिंडल आहे, हा जॉब तुमचा त्यामध्ये बसवला जातोय. त्यानंतर टेलस्टॉक और लूज हेडस्टॉक, त्याला दुसरं नाव दिलेलं आहे लूज हेडस्टॉक, जो राईट साईडला बसवलेला असणार आहे, जो गाईडवेजवर तुमच्या टुवर्ड्स द हेडस्टॉक तुमचा तो स्लाइड होणार आहे. आणि ज्याचा उपयोग एकतर लॉंग लेथचे जे पार्ट्स असणार आहेत त्या पार्टना सपोर्ट देण्यासाठी किंवा ड्रिलिंग करायसाठी किंवा बोरिंग टूल वापरण्यासाठी ह्या टेलस्टॉकचा यूज केला जातो. मेजर जो त्याचा यूज आहे तो टू सपोर्ट द जॉब, जे मोठे जॉब जे असतील, लांब जॉब असेल, त्या जॉबना सपोर्ट करण्याचं काम हे टेलस्टॉक करत आहे. त्यानंतर कॅरेज दिसतंय, कॅरेजमध्ये क्रॉस लाईड आहे, त्यानंतर कंपाऊंड रेस्ट आहे आणि सॅडल आहे, 3 पार्ट्स येतात. तर द कॅरेज has the several parts that serve to support, move and control the cutting tool. It consists of the following parts. कुठले पार्ट्स आहेत तर सॅडल हा पहिला आहे तो सॅडल, त्यानंतर क्रॉस स्लाइड जी अशी मुवमेंट असणार ती क्रॉस स्लाइड आहे, त्यानंतर कंपाऊंड स्लाइड, कंपाऊंड रेस्ट, टूल पोस्ट अँड ॲप्रन. The saddle is the edge-shaped casting that fits over the bed and slide along the wedge. सॅडल जे दिसते इथं त्याला काय म्हणलेलं आहे, इट इज अ एज शेप कास्टिंग दॅट फिट्स ओव्हर द बेड. बेडवर बसवलेला आहे आणि इट स्लाइड्स अलॉंग द वेज. ते स्लाइड होत आहे, जे गाईड वेज आहेत त्या गाईड वेजवर स्लाइड होत आहे. त्यानंतर क्रॉस स्लाइड आहे, तर क्रॉस स्लाइड कंप्राइज अ कास्टिंग. कास्टिंगचं म्हणलेलं आहे मशीन ऑन द अनडिझायर्ड फॉर attachment to the saddle and carriage location on the upper face of the post or compound rest. जे दिसत आहेत हे क्रॉस लाईड, म्हणजे अशी जी मुवमेंट आहे या साईडची मुवमेंट जी आहे ती क्रॉस लाईड करते. त्यानंतर आहे पुढचं टूल पोस्ट. इट इज लोकेटेड ऑन टॉप ऑफ द कंपाऊंड रेस्ट. जे कंपाऊंड रेस्ट जे आहे हे त्या कंपाऊंड रेस्टच्या वर जे बसवलेलं आहे इथं जे दिसतंय हे आहे तुमचं टूल पोस्ट. टूल पोस्टचं फंक्शन काय, टू सपोर्ट द टूल. जे टूल्स असणार आहेत त्यात जे थ्रेडिंग टूल असेल, नॉर्मल कटिंग टूल असेल, फेसिंग टूल असेल, या टूलला सपोर्ट करायचं काम हे टूल पोस्ट करतंय. ॲप्रन, द ॲप्रन इज द फास्टन टू द सॅडल अँड हँग्स ओव्हर द फ्रंट ऑफ द बेड. इट कंटेन्स गिअर, क्लचेस अँड लिव्हर्स फॉर ऑपरेटिंग द कॅरेज बाय हँड और पॉवर फीड. जे इथं दिसतं हे ॲप्रन, ह्याचे सगळे व्हील्स आहेत, रॉड्स आहेत, क्लच अँड गिअरचे जे शिफ्टर्स आहेत, शिफ्टिंग मेकॅनिझम जे आहेत ते सगळे ह्यावर ॲप्रनवर बसवलेले आहेत. ते स्पीड मेंटेन करण्यासाठी, स्पीड ऍडजस्ट करण्यासाठी वापरलं जातं. सो दिस इज द डिफरंट पार्ट्स ऑफ द लेथ. Then next part will be the lathe accessories. Before that we'll see one video which covers all the parts of the lathe. आज डिस्कस करेंगे कंस्ट्रक्शन डिटेल्स ऑफ लेथ मशीन के बारे में. जो लेथ मशीन है वह कौन कौन से पार्ट की बनी होती है
और वो जो पार्ट हैं वो क्या क्या काम करते हैं। आज सारी लेथ मशीन के पार्ट्स के कंस्ट्रक्शन और उसकी डिटेल्स के बारे में बात करेंगे। तो सबसे पहले हमारे पास लेथ मशीन की लेग्स होती हैं, जो सबसे बॉटम का पोर्शन है, जो हमारे नीचे फ्लोर के साथ कनेक्ट होती हैं, बोल्टेड होती हैं। ये जो लेग्स है ये कास्टिंग के थ्रू बनाई जाती हैं और ये कास्ट आयरन की बनी होती हैं, क्योंकि जो कास्ट आयरन है वो हाई कंप्रेसिव स्ट्रेंथ होती है उसकी और गुड वियर रेजिस्टेंस होता है, तो हम इसको कास्ट आयरन के साथ कास्टिंग के थ्रू बनाते हैं। इन लेग्स के ऊपर पूरा वेट लेथ मशीन का होता है। तो जो ये लेग्स हैं काफी इंपॉर्टेंट पार्ट होती हैं हमारी लेथ मशीन का। ये लेग्स इस तरह से कास्ट आयरन के साथ बनाई जाती हैं ताकि टोटल वाइब्रेशन की मशीन को और टोटल वेट को सफर कर सकें, सहन कर सकें। तो ये लेग्स होते हैं बेसिक जो बॉटम पार्ट है हमारी लेथ मशीन का। इनके ऊपर होती है ट्रे। जो ये ट्रे होती है ये क्या काम करती है? ये ट्रे हमारा चिप्स कलेक्ट करने का काम करती है। चिप्स क्या होते हैं? चिप्स हमारे जब हम लेथ मशीन के ऊपर वर्क करते हैं, टर्निंग प्रोसेस करते हैं, टेपर टर्निंग करते हैं, फेसिंग करते हैं, कुछ भी हम प्रोसेस करते हैं, तो उससे जो मटेरियल रिमूव होता है उन मटेरियल को हम बोलते हैं चिप्स। वो बहुत ही गर्म होते हैं जब निकलते हैं, तो उनको कलेक्ट करने का काम हमारा ये ट्रे करती है। ये ट्रे हमारा उन चिप्स को बिखरने से रोकती है और एक जगह उनको कलेक्ट कर लेती है। फिर आता है हमारा बेड। ये है बेड। ये हमारा लेथ मशीन का बेड होता है। अकॉर्डिंग टू स्पेसिफिकेशन इस बेड को चूज किया जाता है। हमें लेथ मशीन है उसकी रिक्वायरमेंट क्या है उसके अकॉर्डिंग ये जो बेड है लेथ मशीन का ये चूज किया जाता है। ये जो लेथ बेड होता है ये हमारा कास्ट आयरन से बना होता है, क्योंकि इसकी हाई वियर रेजिस्टेंस है, हाई कंप्रेसिव स्ट्रेंथ है, तो इसलिए हम इसे कास्ट आयरन का चूज करते हैं। ये भी कास्टिंग के थ्रू ही बनता है। सिंगल कास्टिंग के दौरान ही हम इसका एक पूरा पीस तैयार करते हैं। अगर हमारी बड़ी लेथ मशीन है तो उसके जो 2 या 3 पीस बनते हैं उनको बाद में बोल्ट कर लिया जाता है। लेकिन जो जनरली छोटी मशीन है तो जो ये पूरा पीस है उसको एक ही ऑपरेशन में कास्टिंग के थ्रू बनाया जाता है। ये पूरा एक ही पीस होता है। इस बेड के पास यहाँ पे हमारा होता है फीड बॉक्स। फीड बॉक्स हमारा 2 चीजों से कनेक्ट होता है। एक तो हमारा लीड स्क्रू है और एक फीड रोड है। ये जो रोड है थ्रेडेड रोड है, इसको हम लीड स्क्रू बोलते हैं। इसके ऊपर थ्रेड कटे होते हैं। और जो ये नीचे है ये हमारी सिलेंड्रिकल रोड होती है। सिलेंड्रिकल रोड हम इसको फीड रोड बोलते हैं। ये दोनों ही हमारे एक साथ वर्क करते हैं और कैरियज को संभालते हैं। कैरियज हमारा जो टूल को मूवमेंट देता है आगे पीछे, तो ये दोनों हमारे फीड करने के काम आती हैं टूल को चक की तरफ। यहाँ पे हमारा लेफ्ट हैंड साइड में है हेड स्टॉक। हेड स्टॉक क्या होता है? हेड स्टॉक के अंदर सारी गियर अरेंजमेंट होती है। जो भी हमारा गियर है, चाहे वो फ्रंट गियर हो, चाहे वो बैक गियर हो, चाहे कोई पुली हो, सारा गियर अरेंजमेंट इस हेड स्टॉक के अंदर होता है। यहाँ पे हमारे पास एक लीवर होता है ड्राइविंग क्लच का। ये जो ड्राइविंग क्लच का लीवर है ये हमारा गियर्स और स्पिंडल के साथ एंगेज और डिसएंगेज करने के काम आता है। ये क्लच है, क्लच हमारा एंगेज करता है और डिसएंगेज करता है मोशन को। स्टार्टिंग में ये इसको डिसएंगेज रखता है मोशन को स्पिंडल के साथ, और जब हमें रिक्वायरमेंट होती है तो ये क्लच उसे एंगेज कर देता है स्पिंडल के साथ और स्पिंडल हमारा रोटेट करना स्टार्ट कर देता है। ये है स्पिंडल और ये है चक। जो ये स्पिंडल है ये अंदर से होलो और उसके अंदर थ्रेड कटे होते हैं। इसी तरह से जो हमारा चक है इसके बाहर एक रोड लगी होती है और उसके ऊपर थ्रेड कटे होते हैं। तो ये दोनों हमारे एक नट और बोल्ट की तरह भी फिट हो सकते हैं। तो अच्छी तरह से टाइट होने के बाद ये एक असेंबली बन जाती है। जो ये चक होता है ये क्या काम करता है? जो ये चक है ये हमारा जॉब को होल्ड करने के काम आता है। चक हमारे पास 2 तरह के होते हैं, 3 जा चक और 4 जा चक। 3 जा चक को हम यूनिवर्सल जा चक भी बोलते हैं, क्योंकि अगर हम एक जा को टाइट करते हैं तो तीनों जा इकट्ठे मूव करते हैं, उसको बोलते हैं यूनिवर्सल जा चक।
लेकिन मेनली ये सिलेंड्रिकल जॉब को होल्ड करने के काम आता है। जो दूसरा टाइप है फोर-जा चक, वो हमारा स्केयर जॉब को भी पकड़ सकता है, क्योंकि जो उसके जा हैं अलग अलग मूव करते हैं। अगर हम एक जा को टाइट करेंगे तो एक ही जा मूव करेगा। तो इन दोनों में ये डिफरेंस है कि थ्री-जा चक में सारे जा इकट्ठे मूव करते हैं, फोर-जा चक में सारे जा अलग अलग मूव करते हैं। इनके राइट हैंड साइड पे यहाँ पे टेल स्टॉक होता है। टेल स्टॉक भी हमारा कास्ट आयरन का बना होता है। टेल स्टॉक हमारा चक की तरफ मूव कर सकता है। ये गाइड वेज के ऊपर चलता है और चक की तरफ मूव कर सकता है। अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट हम इसको आगे और पीछे कर सकते हैं। इसका फंक्शन क्या होता है? इसका फंक्शन होता है कि कोई अगर हमारे पास वर्किंग के लिए लंबी रोड है तो उस रोड को ये सपोर्ट करता है, ताकि हमारी जो रोड है वर्किंग के दौरान बेंड ना हो, उसके अंदर बेंडिंग ना आए। तो इसके लिए ये यूज करते हैं। इस कॉर्नर को हम डेड सेंटर भी बोलते हैं, क्योंकि ये सिर्फ सपोर्ट करने का काम करता है। यहाँ पे हमें कोई मोशन प्रोवाइड नहीं होता। लेकिन अगर हम यहाँ एक ड्राइविंग प्लेट लगाएं और इसी तरह का कॉर्नर इस तरफ लगाएं तो उसको हम लाइव सेंटर बोलते हैं, क्योंकि यहाँ पे हमें मोशन मिलता है, यहाँ पे मोशन नहीं मिलता, तो इसलिए इसको डेड सेंटर बोलते हैं। और अगर इसी तरह का हम यहाँ पे यूज करते हैं तो हम उसको लाइव सेंटर बोलेंगे। ये जो टेल स्टॉक है हमारा दो चीजें इस पे और लगी होती हैं, एक तो रैम्प क्लैंप और एक हैंड व्हील। ये जो हैंड व्हील है इसको हम जब घुमाते हैं तो ये जो कॉर्नर है डेड सेंटर है आगे और पीछे की तरफ मूव करता है, बाहर और अंदर जाता है। रैम्प क्लैंप इसके काम आता है अगर हम उसको कहीं लॉक करना चाहते हैं तो ये हमारा छोटा सा लीवर उसको लॉक कर देता है। लेफ्ट हैंड साइड में हेड स्टॉक के पास हमारा मेन ड्राइविंग पुलीज होती हैं। जो मेन ड्राइविंग पुलीज हैं वो हमारी कनेक्ट होती हैं अंदर गियर बॉक्स के साथ। तो ये मेन ड्राइविंग पुलीज हैं जो मोटर के साथ कनेक्ट होती हैं। उसके बाद आता है कैरिएज। यह कैरिएज, जो कैरिएज है हमारा 5 चीजों का बना होता है। उसके अंदर क्या क्या आता है? सैडल, क्रॉस स्लाइड, कंपाउंड रेस्ट, टूल पोस्ट और अप्रन। ये पांचों चीजें मिलकर हमारा कैरिएज बनाती हैं। कैरिएज के ऊपर एक हैंड व्हील होता है जो हमारे कैरिएज को आगे और पीछे की तरफ मूव करवाता है। चक्के साइड और इस साइड किसी भी तरफ हम इसके थ्रू हम उसको मैनुअली मूव करवा सकते हैं इस टोटल कैरिएज को। इस कैरिएज के ऊपर हमारा सैडल लगा होता है। यहाँ पे हमारा एक हाफ नट होता है जो ऑटोमेटिकली मोशन को कनेक्ट करने के काम आता है। अगर हम इसको एंगेज करते हैं तो इस लीड स्क्रू के साथ हमारा कैरिएज ऑटोमेटिकली एंगेज हो जाता है और ये ऑटोमेटिकली ही आगे और पीछे मूव कर सकता है। तो हम इस कैरिएज को इस नट के थ्रू, हाफ नट के थ्रू ऑटोमेटिकली एंगेज कर सकते हैं ताकि हमें मैनुअल फीड ना देनी पड़े। तो इस नट का जो फंक्शन है ऑटोमेटिकली एंगेज करने के लिए है। जब हम कोई थ्रेड कटिंग करते हैं तो हम इस नट का यूज कर लेते हैं ताकि हम मैनुअली इस मोशन का यूज ना करें और एक्यूरेसी के साथ अपने थ्रेड को कट कर सकें। तो ये हाफ नट भी बोलते हैं और स्क्रू कटिंग एंगेज भी इसको हम बोलते हैं। यहाँ पे है क्रॉस स्लाइड व्हील। सैडल के ऊपर हमारी क्रॉस स्लाइड लगी होती है। सैडल हमारा गाइड वेज के ऊपर होता है जो आगे और पीछे मूव करता है। उसके ऊपर हमारा क्रॉस स्लाइड लगी होती है। क्रॉस स्लाइड क्या है? जो परपेंडिकुलर चलेगी। जैसे आगे यहाँ पे अगर हम लेफ्ट और राइट की बात करें तो वो फ्रंट और बैक की तरफ चलेगी। तो क्रॉस स्लाइड व्हील है जो क्रॉस स्लाइड को आगे और पीछे की तरफ मूव करवाता है, इसलिए हम इसे क्रॉस स्लाइड बोलते हैं। तो ये हमारी क्रॉस स्लाइड होती है। क्रॉस स्लाइड के ऊपर हमारी होती है कंपाउंड रेस्ट। ये है कंपाउंड रेस्ट। कंपाउंड रेस्ट क्या काम करती है? वो टूल पोस्ट है जो हमारी उसको सपोर्ट करती है और इस कंपाउंड रेस्ट को हम किसी भी एंगल पे घुमा सकते हैं। जब हम टेपर टर्निंग करते हैं तो हम इस कंपाउंड स्लाइड का यूज करते हैं एंगल पे इसको घुमा के। तो ये कंपाउंड स्लाइड हम यूज करते हैं। अब कंपाउंड स्लाइड के ऊपर हमारी होती है टूल पोस्ट। टूल पोस्ट क्या है? जिसके ऊपर हम सिंगल पॉइंट कटिंग टूल को टाइट करते हैं, वो है टूल पोस्ट।
तो इस टूल पोस्ट के अंदर हम अपने टूल को टाइट कर सकते हैं। और लास्ट में है एप्रन। इस सारे को हम एप्रन बोल देते हैं ताकि जो हमारी मूवमेंट है ऑपरेटर इसकी पहुंच में नहीं पहुंच पाता, तो इसको हम एक तरह का कवर मानते हैं, उसको हम एप्रन बोल देते हैं। तो ये सारे पार्ट्स हैं हमारी लेथ मशीन के। तो थैंक Okay, so I think video covered all the basic parts of the lathe. So our next point is the lathe accessories. What do you mean by accessories? Accessories म्हणजे काय, जे मेन पार्ट सोडून एक्स्ट्रा पार्ट्स लागणार आहेत किंवा accessories एक्स्ट्रा टूल्स लागणार आहेत वेगवेगळे परफॉर्म करायला, वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करायला, तर त्याला म्हणतो लेथ accessories. तर त्यामध्ये आहे पहिलं सेंटर. तर सेंटर कशासाठी वापरणार आहेत, तर हे जनरली सेंटर जे आहेत ते शाफ्ट असतील, मोठे लांबडे शाफ्ट्स वगैरे असतील, तर त्यांना सपोर्ट देण्यासाठी हे सेंटरचा यूज केला जातो. देयर आर टू टाइप्स ऑफ द सेंटर, लाईव्ह सेंटर अँड डेड सेंटर. द सेंटर विच फिट्स into the headstock spindle and revolves with the work is called as a live center. म्हणजे हेडस्टॉक तुमचा फिरणार आहे, त्याला मोटर कडनं ड्राईव्ह असणार आहे, म्हणून त्याला म्हणतो आपण हेडस्टॉक स्पिंडल. आणि द सेंटर विच इज युज्ड इन अ टेलस्टॉक स्पिंडल अँड डज नॉट रिव्हॉल्व इन इज कॉल्ड डेड सेंटर. हा जो दुसरा जो सेंटर असणार आहे तो टेलस्टॉक मध्ये बसवलेला असणार, जो रिव्हॉल्व होत नाहीये, जो फक्त सपोर्ट द्यायचं काम करतोय, जे मोठे पार्ट्स असणारे, लेंथला जास्त असणारे पार्ट्स असणार आहेत जे आपल्याला मशीनिंग करायचे आहेत, त्याला सपोर्ट द्यायचं फक्त जो काम करतोय, जो टेलस्टॉक मध्ये बसवलेला असतोय, त्याला डेड सेंटर म्हणायचं, कारण तो फिरत नाही. तर हेडस्टॉक मधला जो सेंटर तो फिरतोय. तर हे दोन टाईपचे सेंटर्स आहेत, स्टँडर्ड सेंटर आणि हाफ सेंटर. ह्या सेंटरला इथं तुमचा जॉब बसवलेला असणार आहे, या सेंटरला इथं जॉब सपोर्ट करतोय. सेम ह्या साईडला दुसरा अजून एक हा जो सेंटर दुसरा, हा अपोजिट साईडला एक दुसरा सेंटर असणार आहे, त्यामध्ये जॉब पकडला जातो. ह्या सेंटरचा उपयोग काय, टू सपोर्ट द जॉब ऑफ डिफरंट लेंथ. त्यानंतर चकचं फंक्शन काय, चक हा हेड स्टॉकवर बसवलेला असणार आहे आणि त्यावर जे शाफ्ट्स आहेत, त्यावर जे शाफ्ट्स, जे मोठे मोठे रॉड्स असतील किंवा जे वर्क तुम्हाला मशीनिंग करायचं आहे, तर त्याला सपोर्ट द्यायचं काम सुद्धा हा चक करतोय. हे सेंटर्स कुठे यूज होणार आहेत, जिथं तुम्हाला पूर्ण जॉबचं मशीनिंग करायचं आहे, जेणेकरून इथं जो तुमचा जॉब बसलाय, इथं जॉब बसल्यानंतर इथून तुम्ही इथं परत जॉब बसला तर एवढं मशीनिंग तुम्ही करू शकताय. पण चक मध्ये काय होतंय, तर चक मध्ये जो जॉब आहे तो जॉब आतल्या साईडला जातोय, त्यामुळे तुम्हाला परत तो उलटा करून बसवायचा आहे. उलटा करून बसवल्यानंतर तुम्हाला परत ते उरलेली साईड जी आहे ती तुम्हाला मशीनिंग करावी लागणार आहे. तर जॉब चक मध्ये दोन टाईप येतात, 3 जॉ आणि युनिव्हर्सल किंवा 4 जॉ. हे जे 3 जॉ म्हणजे जे सपोर्ट्स आहेत ह्याला, तर 3 असणार आहेत आणि 4 जॉला 4 साईडला सपोर्ट असणार आहेत, अपोजिट साईडला दिसतंय इथं. तर 3 जॉ पेक्षा 4 जॉचं चक जे आहे ह्याचा सपोर्ट जो आहे तो तुम्हाला चांगला सपोर्ट आहे आणि ग्रीप त्याची जी आहे ती ग्रीप चांगली आहे. सो बेसिकली जे यूज केले जातात आपल्या इथं ते 3 जॉ असतात किंवा 4 जॉ ह्या टाईपचे चक वापरले जातात. तर चकचं फंक्शन काय, टू सपोर्ट द टूल और टू सपोर्ट द वर्कपीस. त्यानंतर आहे लेथ डॉग और कॅरियर. तर त्यामध्ये स्ट्रेट टेल पाईप आणि बेंड टेल टाईप हे दोन टाईप आहेत. तर याचा सपोर्ट कुठे येतोय, जेव्हा वर्कपीस तुमच्या मॅन्ड्रेलवर बसवलं जातं, मॅन्ड्रेल म्हणजे आपण पुढे बघणार आहे, आणि वर्कपीस जर तुम्हाला फिरवायचं असेल, काही केसमध्ये वर्कपीस मॅन्ड्रेलवर बसवल्यामुळे काय होतंय की वर्कपीस फिरत नाही. तर वर्कपीस फिरवण्यासाठी हा मॅन्ड्रेल त्यावर बसवलं, हे जे टेल पाईप बेंड कॅरियर जे आहे किंवा डॉग जो आहे तो बसवला जातो, आणि ही बेंड पाईप जी आहे, बेंड टेल जी आहे, ह्या चक मध्ये अडकवली जाते, जेणेकरून जसा जसा चक फिरेल, हा जसा जसा चक रोटेट होणार आहे तसा ह्या बेंड पाईपला सुद्धा फिरवणार आहे, आणि फिरवल्यामुळं हा वर्क सुद्धा फिरणार आहे, आणि स्क्रूना हा फिट केलेला जातोय. हे काही दुसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये स्ट्रेट टेलचे वापरतात, काही ऍप्लिकेशन मध्ये बेंड टेलचे वापरतात. हे जेव्हा मॅन्ड्रेल मध्ये जॉब बसवतोय तेव्हा हे डॉग वापरले जातात, आणि या टूलला सपोर्ट करण्यासाठी हे बेंड टेल कुठं सपोर्ट रेस्ट करायची, ह्या जे जॉ जवळ दिसत आहेत त्या जॉला हे सपोर्ट करायचे, रेस्ट करायचं. त्यानंतर ड्राईव्ह प्लेट आहे, ड्राईव्ह प्लेट दिसतंय इथं, ड्राईव्ह प्लेट आणि फेस प्लेट हे दोन टाईपचे प्लेट, अजून अँगल प्लेट आहे. ह्याचा यूज काय, तर जे जॉब आहे, जॉबला सपोर्ट देण्याचं काम हे ड्राईव्ह प्लेट, फेस प्लेट आणि अँगल प्लेट करतात. तर ड्राईव्ह प्लेट जी दिसते त्याला इथं पिन असते, आणि फेस प्लेटला टी स्लॉट्स असतात, जे तुमच्या चक मध्ये किंवा जॉ मध्ये बसणार नाही आहेत जॉब. हे प्लेट कशासाठी वापरतात, जे जॉब जे आहेत, जे जॉब तुमच्या जॉ मध्ये बसणार नाही आहेत,
ते जॉमध्ये बसत नसतील तर ते अशा फ्लेस प्लेटवर विथ द हेल्प ऑफ द बोल्ट नट अँड बोल्ट्स किंवा ह्या ड्राईव्ह प्लेटवर विथ द हेल्प ऑफ धिस पिन फिट केलं जातं आणि त्यावर त्यानंतर मशीनिंग केलं जातं. चकमध्ये काय केलं जातं तर हे जो जॉब आहे ह्या 4 जॉबमध्ये बसवला जातो, पण काही जॉब जे आहेत ते ह्यामध्ये बसत नाहीत. मग त्याला ह्या फेस प्लेटवर माउंट केले जातात आणि त्याला नटबोल्टनी फिटमेंट केले जाते किंवा ह्या ड्राईव्ह प्लेटवर माउंट केले जातात, त्याला सुद्धा नटबोल्टनी फिटमेंट केले जाते किंवा पिननं फिट केले जातात आणि त्यानंतर त्यावर मशीनिंग होतं. तर ह्यावर इथं हा जॉब बसणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मॅन्ड्रेल, प्लेन मॅन्ड्रेल, स्टेप मॅन्ड्रेल आणि कॉलर मॅन्ड्रेल. म्हणजे काय, हे मॅन्ड्रेल आहे. हॉलो जॉब जर तुम्हाला वर्क करायचे आहेत तर हे मॅन्ड्रेल तुमच्या टेलस्टॉक हेडस्टॉक आणि टेलस्टॉक मध्ये फिट केले जाते आणि हॉलो जो जॉब आहे तो ह्यावर बसवला जातो. जो मधून हॉलो असणार आहे तो जॉब ह्यावर स्लाइड केला जातोय आणि त्यावर तुम्हाला जर मशीनिंग करायचं असेल तर त्या मॅन्ड्रेलचा यूज केला जातो. हे वेगवेगळे मॅन्ड्रेल्स आहेत, स्टेप मॅन्ड्रेल किंवा कॉलर मॅन्ड्रेल. तर ह्याचा यूज केला जातो जे जनरली हॉलो जॉबसाठी, हॉलो पार्ट्स असतील ज्यावर मशीनिंग करायचं आहे तर हॉलो पार्ट ह्या मॅन्ड्रेलवर बसवायचा आणि त्यावर मशीनिंग करायचं. आणि हॉलो पार्ट तुम्ही माउंट करू शकत नाही. हॉलो पार्ट जो आहे तो तुम्ही सेंटर्स मध्ये माउंट करू शकत नाही. सॉलिड शाफ्ट किंवा सॉलिड पार्ट जो आहे तुम्ही माउंट करू शकताय, पण ह्याला सपोर्ट देण्यासाठी हॉलो पार्टला सपोर्ट देण्यासाठी मॅन्ड्रेलचा यूज केला जातो. सो these are the different accessories. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपलं लेथ टूल्स. द टूल्स यूज इन द लेथ फॉर जनरल पर्पज वर्क इज सिंगल पॉइंट टूल बट द स्पेशल ऑपरेशन मल्टी पॉइंट टूल मे बी युज्ड. म्हणजे काही टूलमध्ये सिंगल पॉइंट कटिंग टूल आपल्याला जे जनरली तुम्हाला प्रॅक्टिकलला वापरायचं ते सिंगल पॉइंट कटिंग टूल असतं. काही याच्यामध्ये मल्टी पॉइंट कटिंग टूल सुद्धा यूज केला जातो. द मटेरियल यूज फॉर द लेथ टूल शुड हॅव हार्डनेस, टफनेस अँड रेजिस्टन्स टू हिट रेजिस्टन्स अँड लो विअर. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण हे टूल जर लगेच विअर झालं कारण कंटिन्युअसली तुमच्या मशीनच्या काउंटरमध्ये पार्टच्या काउंटरमध्ये ते येणार आहे, मशीनिंग करणार आहे आणि लगेच सारखं विअर होत असेल तर ते अफोर्डेबल नाहीये. त्यामुळे त्याचा हार्डनेस चांगला पाहिजे, लो विअर पाहिजे, हिट रेजिस्टन्स पाहिजे आणि टफनेस पाहिजे. द कॉमन यूज मटेरियल्स आर हाय कार्बन स्टील, हाय स्पीड स्टील, सिमेंटेड कार्बाइड, डायमंड टिप्स अँड सिरॅमिक. हे टाइप्स वापरले जातात. एक्झाम मध्ये विचारलं सुद्धा जाऊ शकते की which material is used for these lathe tools and why. तर हे टूल्सचे नाव सांगायचे, कार्बन स्टील, हाय स्पीड स्टील, सिमेंटेड कार्बाइड, डायमंड टिप अँड सिरॅमिक. अँड रिझन काय, बिकॉज इट्स हार्डनेस, टफनेस, हिट रेजिस्टन्स, लो विअर रेजिस्टन्स इज गुड दॅन द अदर टूल्स. हे दिसतंय टर्निंग टूल. टर्निंग टूल ह्या प्रॉपर अँगल असतोय, लेफ्ट हँड आणि राईट हँड. लेफ्ट हँड वापरलं जातं आणि राईट हँड साठी फेसिंग टूल, जे फेसिंग करायचे आहेत त्यासाठी हे फेसिंग टूल वापरतात. चॅम्फर साठी हे चॅम्फरिंग टूल वापरलं जातं. त्यानंतर प्रोफाईल टूल, प्रोफाईल कटिंग साठी, पार्टिंग किंवा नेकिंग, जिथं पार्टिंग करायचं आहे मध्येच तुम्हाला स्लॉट छोटा करायचा तिथं हे पार्टिंग टूल आहे. एक्सटर्नल थ्रेडिंग टूल आहे, इंटरनल थ्रेडिंग टूल आहे, बोरिंग टूल आणि नर्लिंग टूल आहे. तर आपण इथं एकाच डायग्राम मध्ये सगळं दिसतंय. पार्टिंग टूलचा यूज जो आहे तो पार्टिंग, आता हा पूर्ण सॉलिड शाफ्ट जर असेल तर मध्येच तुम्हाला पार्टिंग करायचं, स्लॉट क्रिएट करायचं, त्यासाठी पार्टिंग टूलचा यूज केला जातो. टर्निंग टूल नॉर्मल, ह्याची जी डायमीटर जो आहे तो डायमीटर कमी करण्यासाठी हा टर्निंग टूलचा यूज केला जातोय. राईट हँड टर्निंग टूल दिसतंय असा, राईट हँड टर्निंग असं शेप मध्ये, म्हणजे हा तुम्हाला जो दिसतोय इथं अँगल मध्ये तुमचं टर्निंग होणार आहे आणि नॉर्मल टर्निंग मध्ये नॉर्मल तुमचं टर्निंग होणार आहे. लेफ्ट हँड टर्निंग मध्ये तुमचं ह्या अँगल मध्ये टर्निंग होणार आहे, म्हणजे लेफ्ट साईडचं टर्निंग करायसाठी, हा राईट साईडचं टर्निंग करायसाठी. त्यानंतर रेडियस टर्निंग फॉर्म टूल दिसतंय, हे रेडियस टर्निंग होणार आहे. त्यानंतर थ्रेड कटिंग टूल, असे थ्रेड्स बनवण्यासाठी. आणि पुढचं आहे चाम्फर फॉर्म टूल. हे वेगळे टूल्स यूज केले जातात लेथ मशीनवर. हे एवढे ऑपरेशन्स आपण लेथवर करू शकतो. कुठले कुठले, पार्टिंग टूल म्हणजे तुम्हाला स्लॉट क्रिएट करायचा आहे, टर्निंग म्हणजे डायमीटर कमी करायचा आहे त्याचा, तर त्या टर्निंग मध्ये राईट हँड टर्निंग, लेफ्ट हँड टर्निंग असे 2 टाइप्स येतात. त्यानंतर रेडियस टर्निंग सुद्धा आहे, ज्यामध्ये तुम्हाला इथं रेडियस, जसं पार्टिंग मध्ये नॉर्मल तुम्हाला अँगल मिळत होता, इथं रेडियस मध्ये तुम्हाला मिळतंय. रेडियस टर्निंग मध्ये थ्रेडिंग टूल वापरलं जातं थ्रेड्स क्रिएट करण्यासाठी. आणि चॅम्फरिंग टूल. एवढे ऑपरेशन्स जे आहेत हे आपल्या लेथवर परफॉर्म केले जातात. तर आतापर्यंत आपण बघितलं, ऍक्सेसरीज बघितलं, लेथ स्पेसिफिकेशन बघितले, ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत ते बघितले, ज्यामध्ये टर्निंग, टेपर टर्निंग, त्यानंतर फेसिंग, नर्लिंग अँड थ्रेडिंग. आता तुम्हाला दाखवतोच पुढे.
दिसतंय हे इंटरनल टर्निंग. इंटरनल तुम्हाला टर्निंग करायचं असेल, हॉलो तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर इंटरनल टर्निंग आहे. त्या इंटरनल फेसिंग म्हणजे फेसिंग म्हणजे काय, जो हा फेस जो आहे हा फेस तुम्हाला क्लीन करायचा आहे, की त्याला मटेरियल तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. त्यानंतर ग्रू मेकिंग, आतल्या साईडला ग्रू क्रिएट करायचा आहे, तर हा रिसेसर ग्रू मेकिंग हे वेगळं टूल आहे. त्यानंतर इंटरनल थ्रेडिंगसाठी हा वेगळा तुम्हाला टूल वापरला जातं. लेथ ऑपरेशन काय काय तर फेसिंग. तर बघा फेसिंग म्हणजे काय, हे फेसचं जे मटेरियल आहे ते रिमूव्ह करण्यासाठी हे फेसिंग टूल वापरलं जातं. हा चक आहे, चक मध्ये वर्कपीस बसवलेला आहे, तुम्हाला इथलं मटेरियल रिमूव्ह करायचं आहे म्हणून त्याला म्हणलेलं आहे फेसिंग, कारण फेसचं आहे. त्यानंतर आहे प्लेन टर्निंग. प्लेन टर्निंगला ह्याचा डायमीटर कमी करत जायचं आहे, ह्याचा डायमीटर कमी करत जायचं आहे, त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे आपण प्लेन टर्निंग. स्टेप टर्निंग मध्ये दिसतंय तर स्टेप क्रिएट होते, हा एक स्टेप आहे, ही एक स्टेप आहे आणि ही एक स्टेप आहे, बरोबर आहे. तर स्टेप टर्निंग मध्ये स्टेप मध्ये दिसते, हे तर तुम्हाला दिसतंय हा 90 डिग्री मध्ये अँगल आहे, याला म्हणायचं स्टेप टर्निंग. आणि हे प्लेन टर्निंग मध्ये नॉर्मल प्लेन, हे तर थोडासा अँगल दिसतोय तुम्हाला, अँगल मध्ये तुमचं टर्निंग होणार आहे. तर फेसिंग म्हणजे हे समोरचा पार्ट क्लिअर करायचा आहे, टर्निंग म्हणजे डायमीटर तुमचा कमी करायचा, त्यामध्ये प्लेन टर्निंग आणि स्टेप टर्निंग, स्टेप मध्ये स्टेप क्रिएट होते. फेसिंग झालं, प्लेन टर्निंग, स्टेप टर्निंग, टेपर टर्निंग. त्यानंतर आहे टेपर टर्निंग. टेपर टर्निंग मध्ये जे टूलपोस्ट आहे तो टूलपोस्ट ह्या पर्टिक्युलर अँगलवर ऍडजस्ट केला जातो, जेणेकरून तुम्हाला जो आहे अँग्युलर फीड मिळणार आहे. अँग्युलर फीड मिळणार आहे, हा जॉब फिरत असणार आहे. फक्त तुम्हाला जो टूलपोस्ट आहे, टूलपोस्ट तुम्हाला रोटेट करावा लागतोय. ह्या पर्टिक्युलर अल्फा जो अँगल आहे, तुमचा जो ड्रॉइंगवर अँगल जो असणार आहे त्या अँगल नुसार तुम्हाला हा अँगल सेट करायचा आहे आणि तेवढं तुम्हाला हे टर्निंग, अँग्युलर टर्निंग करायचं आहे, हा तुम्हाला अँगल मिळणार आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला प्लेन फेसिंग किंवा हे स्ट्रेट लाईन मध्ये तुम्हाला टर्निंग करायला लागायचं. पण हे टेपर टर्निंग किंवा अँग्युलर टर्निंग, जनरली आपण टेपर टर्निंग होतंय, त्या टेपर टर्निंग मध्ये तुम्हाला हा टूलपोस्ट जो आहे त्या पर्टिक्युलर अँगलला सेट करावा लागतो आणि टूल जो आहे वापरून तुमचं ते अँग्युलर टर्निंग तुम्हाला किंवा टेपर टर्निंग मिळतं. सो दिस इज द टेपर टर्निंग. त्यानंतर ड्रिलिंग. चक मध्ये जॉब बसवलाय तुमच्या, चक मध्ये जॉब बसवल्यानंतर हा जो ड्रिल जो आहे किंवा रेमिंगचा रेमर जो आहे, रेमिंग म्हणजे आतला इंटरनल होल क्रिएट करण्यासाठी आणि ड्रिलिंग म्हणजे आतमध्ये ड्रिल करायसाठी. तर हे जे रेमर किंवा ड्रिलिंग टूल जे आहे ते टेलपोस्ट मध्ये बसवलं जातं आणि टेलपोस्ट काय केला जातो, टुवर्ड्स द हेडस्टॉक, तो स्लाइड केला जातो आणि त्यानंतर ड्रिलिंग केलं जातं. जे दाखवतो तुम्हाला, इथं जे आहे हे टेलस्टॉक जो आहे इथं तुमचं ड्रिल किंवा रेमिंग टूल बसवलं जातं आणि टाईट केलं जातं. आणि जे व्हील आहे, व्हील जसं तुम्ही फिरवाल तसा जो हा ड्रिलिंग मधले यामधले जे टूल असेल किंवा रेमिंगचं टूल असेल ते बाहेर येतं आणि इथं जो जॉब बसवलेला असणार आहे त्याला तो ड्रिल केलं जातं किंवा ते आतला पार्ट रिमूव्ह केला जातो, रिमिंग केलं जातं. त्यासाठी त्या टेलस्टॉकचा यूज केला जातो आणि त्या ड्रिलिंग टूलचा यूज केला जातो. त्यानंतर बोरिंग म्हणजे इंटरनल तुम्हाला कॅव्हिटी क्रिएट करायचं, त्याला ते बोरिंग टूल वापरलं जातं. त्यानंतर अंडरकट, जसं वर बघितलं होतं हे अंडरकट आहे, मधेच तुम्हाला कट द्यायचा आहे, स्लॉट क्रिएट करायचं, त्यासाठी अंडरकटिंग टूल आहे. बोरिंग म्हणजे इंटरनल स्लॉट, इंटरनल तुम्हाला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे, जसं टर्निंगला बाहेरचं मटेरियल रिमूव्ह करत होता तर आतला पार्ट रिमूव्ह करायचा, त्यासाठी हे बोरिंग टूल आहे. आणि आहे पुढचं थ्रेडिंग. थ्रेडिंगसाठी व्ही टूल आहे आणि नर्लिंग टूल आहे. आपले नॉर्मल थ्रेडिंगसाठी व्ही वापरलं जातं आणि नर्लिंग म्हणजे हे जो वेगळ्या टेक्स्चर त्याला दिसतोय तुम्हाला, हे एक ग्रीपसाठी हे नर्लिंग वापरलं जातं, ते नर्लिंग टूल असतं. ते सुद्धा हे टूल पोस्टला बसवलं जातं, हे सुद्धा टूल पोस्ट मध्ये बसवलं जातं. इट इज द ऑपरेशन ऑफ प्रोव्हाइडिंग नर्लिंग सरफेस ऑन द वर्कपीस. इट इज द ऑपरेशन ॲज शोन इन द फिगर 2.23 ह्या ज्या फिगर मध्ये दिसतंय. ठीक आहे, हे आपले वेगळे ऑपरेशन. तर नर्लिंग हे जे ऑपरेशन दिसतं, नर्लिंग हे टूल पोस्ट मध्ये बसतोय. थ्रेडिंग टूल सुद्धा टूल पोस्ट मध्ये बसवला जातोय. त्यानंतर हे जे बोरिंग टूल किंवा बोरिंग टूल जे आहे हे टेलपोस्ट मध्ये, टेलस्टॉक मध्ये बसवलं जातं. अंडरकट टूल जे आहे ते टूल पोस्ट, नॉर्मल टूल पोस्ट मध्ये बसवलं जातं. ड्रिलिंग आणि रेमिंग टूल जे सुद्धा आहे टेलस्टॉक मध्ये बसवलं जाणार आहे. अँगल किंवा टेपर टर्निंगसाठी ह्या पर्टिक्युलर अँगलवर, ड्रॉइंगच्या नुसार तुमच्या अँगलवर टूल पोस्टची ऍडजस्टमेंट केली जाते आणि ते टेपर टर्निंग केलं जातं. आणि हे नॉर्मल फेसिंग, प्लेन टर्निंग अँड स्टेप टर्निंग. So with this we completed the 5.2 point, that is point number 5.2, that is the length.
From next lecture, we'll start with the 5.3, that is the drilling topic. Okay, thank you.